दंडवत हो. पूर्वार्ध लीळांच्या आजच्या 22व्या सत्रामध्ये आपण लीळा घेतो आहोत. पूर्वार्ध 46 क्रमांकाची भांडारेकारा भेटी. मग गोसावी तेथुनी भांडारयासी बीजे केले. तिथून म्हणजे मनसरवरून आमचे स्वामी भंडाऱ्याला जातात. गोसाव्यांचा कटी प्रदेशी सुडा श्रीमुकुटी सुडा. स्वामींच्या वेशभूषेबद्दल सांगितलेलं आहे. श्री कटी प्रदेशी सुडा म्हणजे कमरेला स्वामींनी धोतर बांधलेलं आहे आणि श्रीमुकुटी म्हणजे श्रीमुकुटावर स्वामींचा सुडा आहे एक. गोसावी भांडारेकारांचे आवारासी पाणीपात्रासी बीजे केले. निळभट्ट भांडारेकार भांडाऱ्याला राहतात म्हणून त्यांना भांडारेकार असं म्हटलेलं आहे. त्यांचं नाव आहे निळभट्ट आणि त्या निळभट्ट भांडारेकारांच्या आवारासी म्हणजे त्यांच्या घरी अंगणामध्ये स्वामी भिक्षेला गेलेले आहेत. म्हणजे घरी भिक्षेला गेलेले आहेत, अंगणामध्ये स्वामी उभे आहेत. तया नाव निळभट्ट ते काणव. निळभट्ट त्यांचं नाव आणि काणव शाखेचे ते होते. आणि मग तव भांडारेकारांच्या ब्राह्मणी भांडारेकारा लागोनी आंघोळी पाणी सारिले होते. आणि तेव्हा निळभट्ट भांडारेकारांच्या पत्नीने निळभट्ट भांडारेकारांच्या आंघोळीसाठी म्हणून पाणी काढलेलं होतं. भांडारेकारासी अभ्यंगाची आयती होत असे. अभ्यंग स्नानाची तयारी त्यांची सुरू होती. त्यांची पत्नी ते सगळी तयारी करत होती. आणि भांडारेकार उत्तरासंगे धोत्र घातले असे. उत्तरासंगे धोत्र म्हणजे धोतर नेसून, म्हणजे 16 हाती असं ते धोतर होतं की ते धोतर नेसून वगैरे त्याचा जो शिल्लक विभाग आहे तो असा खांद्यावर टाकलेला आहे. खांद्यावरून पण इकडे घेतलेला आहे मानेकडनं असा तो एवढा मोठा धोतर आहे. आणि ओसरीवरी बैसोनी पोथी वाचित होते. त्यांची पत्नी त्यांच्या आंघोळीची तयारी करत होती. परंतु निळभट्ट भांडारेकारांना काहीतरी विषय सुचला होता, त्याच्यातनं काही प्रश्न निर्माण झाले होते आणि त्याचं उत्तर हे अमक्या ग्रंथामध्ये भेटेल म्हणून तो ग्रंथ ते काढून त्या पडवीमध्ये घराच्या ते बसलेले होते. तव अर्थू अवगमेना. परंतु त्यांना त्याच्यातनं जो अर्थ पाहिजे, जो विषय पाहिजे, जे विश्लेषण पाहिजे तो त्यांना त्याच्यातनं मिळत नव्हतं. आणि जे काही वाचायला मिळत त्याच्यातनं ते उमटत नव्हतं. आणि म्हणून ते सतत तो विषय शोधत होते. कुठे आहे तो विषय, कुठे आहे तो विषय. तो अर्थू मागिलिये फांकी असे. आणि त्यांना जो अर्थ पाहिजे होता, जे विश्लेषण त्यांना जे पाहिजे होतं ते मागच्याच पानावर होतं. ते पुढील फांकी पाहत होते आणि ते पुढच्या पानावर बघत होते. तव भांडारेकाराच्या ब्राह्मणी गोसाव्यांसी पाणीपात्र दिधले. आणि भांडारेकारांच्या पत्नीने भिक्षेसाठी उभ्या असलेल्या अंगणातल्या आमच्या स्वामींना निळभट्ट भांडारेकारांच्या पत्नीने भिक्षा वाढलेली आहे. परिते गोसाव्यांची वास ऐसी धात्या दृष्टीनं पाहतीची. त्यांनी पोथीमध्ये त्यांचं डोकं होतं निळभट्ट भांडारेकारांचं आणि त्यांनी कोणीतरी भिक्षा म्हटलं म्हणून स्वामींकडे त्यांनी असं बघितलं आणि परत खाली मान काढून आपले पोथीमध्ये टाकली. आणि परत पोथीमध्ये ते शोधायला लागले. गोसाव्यांचे धातिया दृष्टी म्हणजे तृप्तपणे समाधान करत व्यवस्थितपणे स्वामींना त्यांनी पाहिलं नाही. फक्त एक नजर टाकली परत आपल्या विषयामध्ये त्यांनी परत बघायला लागले, शोधायला लागले तो विषय. मग गोसावी सावमिया बीजे करुनी म्हणितले. मग आमचे स्वामी थोडंसं पुढे गेले, त्यांच्या जवळ गेले आणि म्हणतात भटो मागिली फांकी पहा. स्वामी म्हणतात मागच्या पानावर बघा. आणि मग तेही गोसाव्यांकडे प्रतोनी पाहिले. आणि मग या ठिकाणी तसं आलेलं नाही आहे, परंतु त्यांनी निश्चितपणे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ते पान जे आहे ते पलटवलेलं आहे. आणि पान पलटवून मागच्या पानावर त्यांनी तो विषय वाचला. त्यांना जो विषय पाहिजे तोच विषय त्या ठिकाणी होता. आणि असं तो विषय बघितला आणि नंतर त्या विषयाची माहिती सांगणाऱ्या स्वामींना त्यांनी पाहिलं. म्हणजे त्या विषयामध्ये गुंतून नाही राहिले, तर तो विषय ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला त्यांना कसं माहिती पडलं की आपल्याला काय पाहिजे, आपण काय शोधतोय आणि आपल्याला जे पाहिजे ते बरोबर मागच्याच पानावर आहे हे त्यांना कसं काय कळलं.
म्हणजे हे आलेत कशासाठी, इथून चिंतन सुरू झालं. तुम्ही जेव्हा वैचारिक पातळी तुमची चांगली असते आणि तुमचे चिंतनात्मक तुमची वृत्ती असते, त्या टायमाला तुम्ही प्रत्येक एका छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा चिंतन करता. एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत का पोहोचली याचं सुद्धा तुम्ही चिंतन करता. एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत का नाही आली याचं सुद्धा तुम्ही चिंतन करता. हे खूप महत्त्वाचं आहे. चिंतन घडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बारीक सारीक गोष्टींवर वैचारिक पातळीवर विचार करणं खूप गरजेचं आहे. आपण जो विचार करतो तो टेन्शनयुक्त विचार करत असतो, भीतीदायक पद्धतीने विचार करतो. तसं नाही, वैचारिक पातळीला जाऊन वैचारिक पातळीवर आपल्याला विचार करता आला पाहिजे. निळभट्ट भांडारेकर वैचारिक पातळी अफाट होती त्यांची, आणि म्हणून त्यांनी एवढ्याशा एका गोष्टींवरून आम्हाला इथे स्वामींनी स्वतःचं सूत्रपाठ आम्हाला आमच्यापर्यंत उपलब्ध करून दिलं, मराठीमध्ये उपलब्ध करून दिलं. लीळाचरित्र आम्हाला मराठीमध्ये उपलब्ध करून दिलं. परंतु अजूनही त्यातले अर्थ आम्हाला कळत नाही, स्पेशली स्वामींचा असून सुद्धा. पण इथे स्वामींचं काहीच नाही आहे. त्यांना जो विषय पाहिजे तो मागच्या पानावर एवढंच देवाने सांगितलं. ते पुस्तकही वैदिक परंपरेतलं होतं, त्या विषयही वैदिक परंपरेतला होता. वाचून ते स्वामींचं किंवा ब्रह्मविद्येचा त्याच्यामध्ये काही नव्हतं. तरीसुद्धा निळभट्टांनी त्याच्यावरून सुद्धा बोध घेतला. महत्त्वाचा म्हणजे त्याच्यावरून सुद्धा त्यांनी बोध घेतला आणि गोसावियांकडे प्रतोनी पाहिले. प्रतोनी म्हणजे परत पाहिलं, म्हणजे मगाशी बघितलं होतं परंतु नुसतं एक नजर मारली होती बस. पण आत्ता तसं नाही, आता धात्या दृष्टी पाहिले. मगाशी धात्या दृष्टी न पाहतीची, आता पाहिले म्हणजे आवर्जून देवाकडे त्यांनी बघितलं. आणि गोसावी ते देखिले मग पोटी म्हणितले, स्वामींना पाहिलं. हे भिक्षा मागता आहेत आणि दिसादा तर राजबिंड श्रीमूर्ती आहे. देहपिंड राजबिंड आहे, पूर्ण ते चंपे गौर वगैरे वगैरे 32 लक्षणी. आणि हे आहेत कोण नेमकं, म्हणूनही स्वामींकडे पाहिलं. आणि पोटामध्ये म्हणजे पोटी म्हणितले म्हणजे मनात म्हणतात की ज्ञातारू होती, म्हणजे हे तर ज्ञानी दिसतात बरं का. यांच्या बोलण्याचा जो काही लकब आहे आणि ज्यानुसार त्यांनी आपल्याला बरोबर ते जे पाहिजे तेच सांगितलं, याच्यावरून तर ते ज्ञातार आहेच. काळू रुसला, हे ज्ञानी असताना सुद्धा मग ह्यांची ही अशा प्रकारे ते भिक्षा घ्यायला का आलेले आहेत, का ह्यांच्यावर काळ रुसला का. मग काळा ते बुजावू निघाले की काळाची वरी रुसले ऐसे दिसतात ती. म्हणजे काळ यांच्यावर, परिस्थिती यांच्यावर अशी आलेली आहे की यांनीच परिस्थितीला आव्हान दिलेलं आहे. काय नेमकं, अवयव गळले असती त्या वार लाविले असती. ज्यांना अवयव नसतात, चालता फिरता येत नाही, अशांना वार लावल्या जातात. म्हणजे प्रत्येका घरून त्यांना त्या वाराला भोजन येतं. भोजनार्थी या भोजन मिळे. ज्यांना भोजन पाहिजे त्यांना भोजन मिळतं. मायानं मिळे, यांना मिळणार नाही का. हे तर एवढं धडधाकड, एवढे सुंदर आहेत आणि कुणालाही सहजपणे प्रभावित करू शकणारे आहेत. मग यांना भोजन मिळत नाही का. मग भिन्न सगळ्यांना जर का जागेवर भोजन मिळत असेल, मग हे भिक्षा मागण्यासाठी का आले. तरी माझे हितक्ष होती, म्हणजे निळभट्ट भांडारेकरांचं चिंतन बघा कुठे चाललं. ते म्हणतात हे अन्नाच्या भिक्षेसाठी आले नाहीत. अन्न तर कोणाला आहे, कुठेही मिळतं. हे अन्नाच्या भिक्षेसाठी आलेले नाहीत, हे माझ्या भिक्षेसाठी आलेत. हे माझे हितक्ष आहेत, माझे शुभचिंतक आहेत. मला काहीतरी सुचवण्यासाठी आलेले आहेत, मला काहीतरी सांगण्यासाठी आलेत. म्हणून त्यांना या ठिकाणी येऊन भिक्षा मिळालेली असून सुद्धा ते गेले नाहीत आणि माझ्याजवळ येऊन मला जे पाहिजे त्याबद्दल माहिती दिली. म्हणजे मला काय पाहिजे हे त्यांना बरोबर माहिती आहे. माझा वेळ जो आहे तो कुठे उपयोगी आला पाहिजे हे यांना माहिती आहे. अशा सकारात्मक पद्धतीने त्यांनी विचार केला की हे माझे हितक्ष आहेत, म्हणून हे इथे माझं हित चिंतण्यासाठी, म्हणजे माझ्या हिताच्या गोष्टी करण्यासाठी, सांगण्यासाठी, मला भेट देण्यासाठी म्हणून हे आलेले आहेत. भिक्षेमध्ये यांना अन्न नको आहे, भिक्षेमध्ये यांना मी पाहिजे. भिक्षेमध्ये अन्नाची भिक्षा नको आहे, भिक्षेमध्ये यांना माझी भिक्षा पाहिजे आहे. मा हे एक जन्म दिजो, म्हणजे हे जे स्वामी म्हणतात ही सुद्धा स्वामी भिक्षा मागतात जीवाकडे. आणि मग आपल्याला ती भिक्षा देवाला द्यायची आहे, समर्पित करायची आहे. देव रितसर आपल्याला भिक्षा मागतात की द्या तुमचा एक जन्म येत मग आमच्या या भिक्षांना, जी काही झोळी आमची उद्धरण प्रक्रियेची झोळी आहे त्याच्यामध्ये तुमचा जन्म आम्हाला द्या.
आम्हाला ती भिक्षा देवाला देता आली पाहिजे. एरवी तुम्ही देवाला काही द्याल त्याच्याही पेक्षा तुम्हाला स्वतःला देता आलं पाहिजे. त्या देवानी जो भिक्षा मागितलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला देता आलं पाहिजे. निळभट्टांनी हे जाणलं आणि ते म्हणतात, भोजनार्थी भोजन मिळे या मिळे तरी माझे हितक्ष होती. माझे हितक्ष आहेत. स्वामी म्हणतात महादाईसांना की बाई, भांडारेकाला दर्शनासवे ज्ञातृत्व, सुहृदत्व आणि हितक्षत्व ऐसे तिन्ही उमटली. नुसतं दर्शन झालंय, निरूपण नाही, काय नाही, फक्त मागील फांकी पहा. हे सुद्धा वचन आहे, एक स्वामींनी सांगितलेलं एक वचन आहे. मागील फांकी पहा म्हणजे काय? आम्ही आता ज्ञानदृष्टीने जेव्हा बघू तेव्हा आम्हाला मागील फांक म्हणजे काय, मागचं पान म्हणजे काय हे आम्हाला उलगडेल. या ठिकाणी स्वामी भांडारेकरांच्या संस्काराबद्दल, योग्यतेबद्दल, अधिकाराबद्दल, त्यांच्या वैचारिक पातळीबद्दल स्वामी सांगतात की दर्शनासरीस फक्त दर्शन झालं आणि ज्ञातृत्व म्हणजे आम्ही कोणीतरी ज्ञानी आहोत, सुहृदत्व म्हणजे माझं शुभचिंतक आहेत, आणि हितक्षत्व नुसतं शुभचिंतन करणारे नाहीत तर हित करणारे सुद्धा आहेत, म्हणजे प्रक्रियेमध्ये सुद्धा ते आणणारे आहेत. अशा प्रकारच्या 3 प्रतीती त्यांना उमटलेल्या आहेत नुसतं दर्शन झाल्या. ऐसे जाणितले तैसेची गोसावी बीजे केले. आणि तसंच त्यांना जसं हे उमटलं, आमच्या स्वामींनी लगेच त्यांच्या घरातनं आमचे स्वामी बाहेर पडलेले आहेत. स्वामी जसे बाहेर पडले तेही गोसाव्यांसरीसे निघाले. ते सुद्धा आमच्या स्वामींच्या सोबतच बाहेर पडलेत मागे मागे. इकडे पोथी वगैरे वाचतायत, आंघोळीची तयारी झालेली आहे सगळं, आणि पत्नीने सर्व तयारी केलेली आहे. आणि अशा वेळेला आंघोळीला जायचं सोडून स्वामींच्या मागे चाललेले आहेत. आता आंघोळ म्हणजे काय? शरीराचं शुद्धत्व आहे, शरीराचं शुद्धीकरण आहे. परंतु निळभट्ट भांडारेकरांनी मागील फांकी पहा या एका वाक्यावर त्यांनी जे काही चिंतन केलं त्या चिंतनातनं त्यांना लक्षात आलं, हे शरीर शुद्धीकरण नाही झाले तरी चालेल, अंतःकरण शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. आणि त्याहीपेक्षा जीवस्वरूपाचं शुद्धीकरण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. जीवस्वरूप हे अविद्या, अनेक कर्म, अयोग्यता, अनधिकार, खंती ह्याच्याने बरबटलेलं आहे. देव परमेश्वर काय करणार आहेत? त्या अविद्येदी सगळ्या दोषातनं त्या जीवाला वेगळं करणार आहेत, जीवाचं शुद्धीकरण करणार आहेत, जीव स्वरूपाचं शुद्धीकरण करणार आहेत. आणि म्हणून हे शरीराचं शुद्धीकरण आता गरजेचं नाही. आजपर्यंत हेच करत आलो. त्या सर्व शरीराच्या शुद्धीकरणार्थ जे काही अभ्यंग स्नानाची तयारी झालेली होती त्याचा त्याग करून इथे जीवस्वरूपाच्या शुद्धीकरणासाठी निळभट्ट भांडारेकर आमच्या स्वामींच्या मागे निघालेले आहेत. आणि तयाची ब्राह्मणी दारवठावरी आली. त्यांची पत्नी स्वामींच्या मागे चाललेल्या निळभट्टांना पाहून त्यांची पत्नी दरवाजाच्या उंबरट्यापर्यंत आलेली आहे. तेही म्हटले, काही तुम्ही काही निघाले ती तुम्हा पाणी सारिले असेल. कुठे चाललात तुम्ही? हे तुमच्यासाठी आंघोळीचं पाणी काढून ठेवलेलं आहे. गोसावी व मागुती वास पाहिली. स्वामींनी सुद्धा मागे वळून पाहिलं, निळभट्टांनी सुद्धा मागे वळून पाहिलं आवाजाच्या दिशेने. निळभट्ट भांडारेकरांनी पत्नीला उत्तर देण्यासाठी म्हणून मागे वळून पाहिलेलं आहे. आणि या सर्व संग परित्याग करून जडचेतन पदार्थाचा त्याग करून निघालेल्या निळभट्ट भांडारेकर आता पत्नीला काय उत्तर देतील हे ऐकण्यासाठी म्हणून आमच्या स्वामींनी मागे वळून बघितलेलं आहे. तेही म्हटले, म्हणजे ते पत्नीला म्हणतात, येतुके दिस तुम्हा पासी होते, आता जयाचे तया सवे निघाले. आम्ही इतक्या दिवस तुमचे होतो, तुमच्यासोबत होतो, आता आम्ही ज्यांचे आहोत त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत निघालेलो आहेत, आणि जे आमचे आहेत त्यांच्यासोबत आता आम्ही निघालेलो आहोत. तुम्ही राहा, तुम्ही थांबा, इथेच थांबा, तुम्ही काही येऊ नका. आणि ती शब्दासरसीची राहिली. आणि एका शब्दावर त्या तिथेच राहिल्या. कुठलंही वाद भांडण तंटा नाही. दुसरी कुणी पत्नी असती तर ती लगेच अडथळा झाली असती. खूपशा पुरुष मंडळींना अनुसरण घ्यायचं असतं, पण त्यांची घरची जी मंडळी आहे, पत्नी आहे, ती घेऊ देत नाही. ते म्हणतात हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे, वगैरे वगैरे, मुलांची लग्न बाकी, कुठे तुम्ही चाललात लगेच, आणि असा अडथळारूप ठरत असते. पण निळभट्ट भांडारेकरांची पत्नी काही वेगळी आहे, वेगळ्या संस्काराची आहे. याचं गोमटंसुद्धा निळभट्ट भांडारेकरांच्या पत्नीला लागलेलं की ती त्यांच्या अनुसरणाच्या आड आली नाही.
शब्दासरीसी राहिली, शांत राहिली, हा संस्कार आहे तिचा आणि त्याचा उपयोगसुद्धा त्या व्यक्तीला, त्यांच्या पत्नीला होणार आहे पुढे. आणि ती शब्दासरसी राहिली आणि तिथे महादाईसा आमच्या ही लीळा ऐकतायत. एकांक काळाची लीळा आमच्या स्वामींनी महादाईसांना, आता अनेक भक्तांना स्वामी ते सांगतात सन्निधानातल्या, ही लीळासुद्धा आमच्या स्वामी निळभट्ट भांडारेकराची लीळा सन्निधानातल्या भक्तांना एकांकीची लीळा सांगत असताना महादाईसा तिथे आहेत आणि महादाईसा स्वामींना विचारतात, हाजी तिये राहविली आणि शब्दासरसी राहिली ती कैसी जी. तिये राहविली म्हणजे तिला थांबायला लावलं, थांबायला सांगितलं आणि शब्दासरसी ती सुद्धा राहिली, थांबली लगेच. कसं काय बरं? म्हणजे तिला पण पत्नी परिवाराचा अनुभव आहे की अशा पत्न्या काही साध्या पुरुषांना ते लगेच काही त्याग करू देणार नाही ते. मग या पत्नीने कसं काय त्यांना त्याग करू दिला, कसं काय त्यांना जाऊ दिलं आणि शब्दासरीसी राहिली ती कैसी, एवढी आज्ञाधारक. स्वामी म्हणतात, बाई ती आज्ञा धरे की, म्हणजे आज्ञेचं धारण करणारी ती, आज्ञेचं पालन करणारी पतीच्या. माझे पती जर का मला काही सांगतायत तर अर्थातच ते चुकीचं नसणार आहे, अयोग्य नसणार आहे. माझे पती त्यांच्या योग्यतेचाच विचार करून त्यांच्या योग्य जी क्रिया आहे त्याच क्रियेचा स्वीकार ते करणार आहेत आणि त्यांनी तो केलेला आहे. आणि त्यांनी जर का म्हटलं की आता आम्ही ज्यांच्यावर त्यांच्यासोबत चाललो आहोत तर त्या पत्नीने ते मान्य केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे की माझ्या पतीचा निर्णय कधीही चुकीचा नसणार आहे. आणि मला थांबायला सांगितलं म्हणजे पुढचा जो परिवाराची जी काय जबाबदारी आहे ती माझ्याकडे सोपवलेली आहे, ही जबाबदारीचा स्वीकारसुद्धा त्यांनी केलेला आहे आणि ती थांबलेली आहे. म्हणजे सर्वार्थाने चौफेर पद्धतीने बघितलं तर निळभट्ट भांडारेकरांची पत्नी एकदम समजदार व्यक्तिमत्व आहे आणि तीसुद्धा वैचारिक पातळी ठेवणारी व्यक्ती आहे, म्हणून ती लगेच थांबल्या त्या. पण ती एक काढिली रेख नोलांडी ती, निळभट्ट भांडारेकरांनी जे सांगितलं त्याच्या पुढे त्या जात नव्हत्या. मग तैसेची गोसावी देवकी तळ्यासी बीजे गेली. तिथे असलेल्या देवकी तळ्याला स्वामी बीजे करतात आणि डावेनी श्रीचरणी शिळेवरील उदक घातले. स्वामींच्या श्रीकरी भिक्षा आहेच. डाव्या श्रीचरणाच्या पंजाने स्वामींनी काय केलं, त्या तलावाचं उदक त्या शिळेवर टाकलं, ओतलं, असं उडवलं आणि ते शिळा स्वच्छ झाली. त्यावर स्वामींनी काय केलेलं आहे, भिक्षा पदार्थ जे आहेत श्रीकरामध्ये ते तिथे ठेवले. श्रीकरीचे पाणीपात्र घातले म्हणजे ठेवलं तिथे त्या पाषाणावर. भांडारेकार 16 हात्या सावल्याचे धोतर, 16 हाताचं धोतर नेसलं. जे धोतर नेसून जो कपडा, जे टोक शिल्लक राहिलेला, सोगा शिल्लक राहिलेला आहे तो असं खांद्यावर त्यांनी घेऊन असा मानेतनं असं टाकलेलं आहे इकडे. तर त्यांनी काय केलेलं आहे की त्याचा लगेच उपयोग केला. हे स्फुरलं पाहिजे. तुमच्याकडे असतं पण तुमच्याकडे ती स्फुर्दरूपता नसते, स्फुरत नाही, सुचत नाही. निळभट्ट भांडारेकरांना ते सुचलं. त्याग हा निळभट्ट भांडारेकरांच्या सोबतच आहे. भिक्षा दिलेली आहे, स्वतःची भिक्षा दिलेली आहे, स्वतःचं घर सोडलेलं आहे. त्याग आणि स्वीकार निळभट्ट भांडारेकरांमध्ये अशा प्रकारे भरलेला आहे. इथे लगेच त्यांनी काय केलं, आपलं ते 16 हात वस्त्र जे होतं त्यांनी काय केलेलं आहे ते अर्ध फाडिले आणि गोसाव्यांचे आसन रचले. लगेच स्वामींसाठी आसन त्यांनी ते धोतर अर्ध फाडलं, जे खांद्यावरून टाकलेलं होतं, जो सोगा आहे तो फाडला आणि स्वामींसाठी आसन म्हणून टाकला. आणि गोसावी आसनी उपविष्ट झाले. आमचे स्वामी आसनावर विराजित झाले. भांडारेकर पुढा मांडेकुटी घालून बैसले असते. सेवकाचं जे आसन आहे मांडेकुटी म्हणजे एक जसं एक पाय खाली आणि एक पायाचं जे ढोपर आहे ते आपल्या हनवटीकडे येतं, हे आहे सेवक आसन किंवा मांडेकुटी बसणे, की पटकन उठता येतं सेवकाला. म्हणून सेवकाने जर का मांडी बिंडी घालून बसला आरामात, मग त्याला काही सेवा सांगितलं उठायला त्याला 1 तास लागेल. मग सेवकाचं आसन कसं लगेच गुरुजींनी अरे म्हटल्यानंतर लगेच तू उठून उभाच राहायला पाहिजे, असं सेवक आसन जे आहे तशा पद्धतीने की त्यांनी ते मांडेकुटी आसन झालेलं होतं. आणि गोसाव्यांची अर्पणा झाली, गुळवळा झाला, आमच्या स्वामींचं भोजन झालं, गुळणा झालं. भांडारेकरी प्रसादू घेतला. स्वामींचा उच्चिष्ट प्रसाद निळभट्ट भांडारेकरांनी ग्रहण केला. मग पोटी मनोरथ करू लागले आणि मनामध्ये ते मनोरथ करायला लागले की त्या याच्यामध्ये संस्कारामध्ये त्यांनी त्याग तर करून टाकला, पण नंतर लक्षात आलं त्यांच्या की जे माझे गोसाव्यांच्या ठाई काही प्रवेशन नव्हेची. अरे माझ्याकडे एवढं द्रव्य आहे, माझ्याकडे एवढं सगळं काय वस्तू वगैरे सगळं काय आहे, ह्यातलं स्वामींच्या उपयोगी काहीच नाही लागलं. मी एवढं कमवलं आणि ते आता प्रपंचाच्या उपयोगी लागणार.
ते नाशवंत होणार आहे, ठरणार आहे. ते जर का त्यातलं थोडं जरी स्वामींच्या उपयोगी लागलं असतं तर खूप बरं झालं असतं. मी स्वामींसोबत लगेच निघून नव्हतं आलं पाहिजे. मी स्वामींना पडवीमध्ये बसवलं पाहिजे होतं. मी स्वामींचं पूजन केलं पाहिजे होतं. स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन केले पाहिजे होते. स्वामींची काहीतरी सेवा केली पाहिजे होती. स्वामींना मी साधं पाणीसुद्धा दिलं नाही. म्हणजे हे सगळं मी करू शकत होतो, पण मी ते करू शकलो नाही, मी केलं नाही. परंतु हे जरी सुचलं नसेल, आता आपण बोलतो आहोत, हे जरी निळभट्टांना सुचलं नसेल स्वामींची अशा प्रकारे सेवा करायची, तरीसुद्धा स्वामींसोबत ते निघालेले आहे. स्वामींच्या जे काही उद्धारण कार्य आहे त्या कार्याला अनुसरून ते सगळं त्याग करून निघाले. ही सुद्धा एक सेवा आहे. स्वामींना ती सेवा अपेक्षित नाही आहे. पाय धुणं, हे करणं, ते करणं, मर्दना मादने, ही सेवा देवाला अपेक्षित नाही आहे. देवाला तुमच्याकडनं खूप वेगळी सेवा अपेक्षित आहे. ज्ञानियाकडनं, जाणत्या व्यक्तीकडनं देवाला खूप वेगळी सेवा अपेक्षित आहे. क्रिया करी तो जाणता सांगितलेला आहे. म्हणजे जो क्रिया करणारा व्यक्ती आहे, तर क्रिया करणारा व्यक्ती देवाला अपेक्षित आहे. ज्ञान जाणणारा आणि ज्ञानानुसार क्रिया करणारा. आणि म्हणून निळभट्टांनी केलेली सेवा ही मोठी आहे, खूप मोठी सेवा आहे ती. आणि त्यांच्या मनामध्ये यायला लागलं की मी देवाची काहीच सेवा केली नाही, काही प्रवेशन नव्हेची, म्हणजे मी देवाला काही देऊ शकलो नाही, मी काहीची घेऊन न निघायची, म्हणजे मी देवासाठी काही सोबतही आणलं नाही, काही द्यावं देवाला काही सुचलं नाही मला. आईसे दुःख करीत बैसले, आणि असं दुःख करत ते बसलेले आहेत. स्वामी म्हणतात, भांडारेकार हो मनोरथ करीत असा तो येथून सिद्धी नाही जेल हो. स्वामींनी, आमचे स्वामी सर्वज्ञ आहेत. जीवाच्या मनाचा जो मनोरथ आहे, जे विचार आहेत ते जाणतात. परमेश्वर तळमळ जाणतात. निळभट्ट भांडारेकरांना म्हणतात, तुम्ही जो मनामध्ये मनोरथ करत आहात तो आम्ही जाणलेला आहे, आणि तो येथून सिद्धी नाही गेलो, म्हणजे आम्ही तो सिद्धीला नेणार. म्हणजे तुम्ही जीवाने मनोरथ करायचा आणि परमेश्वराने तो सिद्धीच न्यायचा. तो मनोरथ कसा असला पाहिजे? परमेश्वराच्या जवळ जाणारा तो मनोरथ असला पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल की देवा आमचा बंगला झाला पाहिजे, गाडी झाली पाहिजे, तर ते देवापासून लांब जाण्याचा तो सगळा प्रकार आहे. परंतु जर का तुम्ही म्हणालात की देवा माझा हा प्रपंचाचा त्याग होणं खूप गरजेचं आहे, गाडी घोडा जे काय आहे सगळा माझा त्याग घडला पाहिजे, हा मनोरथ केला, तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच अनुभव देतील आणि म्हणतील की बाबा आम्ही तुमचा मनोरथ पूर्णत्वाला नेऊ, कारण तुम्ही देवाच्या जवळ चाललेले आहे. तुमचा मनोधर्म कसा पाहिजे? देवाच्या जवळ जाणारा तुमचा मनोधर्म पाहिजे. देवापासून लांब जाणारा मनोधर्म नको आहे. कोणी म्हटलं देवा माझं लग्न झालं पाहिजे, म्हणजे तो गेला ना लांब. आता तो 56 कसलं तो झालं, तिथे संसारातच मरणार तो. म्हणजे देवापासून लांब होण्याचा विचार आहे. इकडे जर का तुम्ही म्हटलं देवा मला अनुसरण घडलं पाहिजे, हा देवाकडे जवळ जाण्याचा हा मनोधर्म आहे. निळभट्ट भांडारेकरांचा मनोधर्म कसा होता की देवाकडे सगळ्या गोष्टी पोचल्या पाहिजेत. मी जेवढं काही मिळवलं तर देवापर्यंत आलं पाहिजे, देवाच्या सेवेत ते गेलं पाहिजे, माझ्याकडनं देवाची सेवा झाली पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. स्वामी म्हणतात तुमचा जो मनोरथ तो आम्ही पुरवू. का जर देवाने तो स्वीकार केला? तो त्यांचा मनोधर्म देवाने स्वतःकडे का घेतला? तो आम्ही पुरवू म्हणून का म्हटलं? कारण की त्यांना जर का तो मनोरथ उमटला तर तो त्यांना प्रपंचाकडे ओढत होता की माझं मी एवढं सोडून आलो, माझं मी एवढं कमवलं. म्हणजे जे त्यागलं त्याच्याशी ते कनेक्ट होत होते, परत त्यांच्याशी त्या गोष्टीशी ते जुळल्या जात होते. आणि तो विचार बंद व्हावा, तिकडचा विचार कुठल्याही बहाण्याने कारणाने तो येऊ नये म्हणून स्वामी म्हटले की तो विचार सोडून द्या. तुमच्याकडे काय होतं हे विचार सोडून द्या. तुम्हाला आता पुढे काय प्राप्त होणार आहे तो विचार तुम्ही करा. आत्ता तुम्हाला जे प्राप्त झालं आहे परमेश्वर रूपाने, त्या परमेश्वराच्याच योगाने तुम्हाला पुढे अजून काहीतरी प्राप्त होणार आहे, त्याचा तुम्ही तो विचार करा. बाकी मागचा विचार बंद करून टाका, सोडून द्या. आणि ह्या माध्यमातून देवाने काय केलं, त्यांचं मागील प्रपंचाशी जे काही ह्या संदर्भामध्ये म्हणजे स्वामींच्या सेवेसंदर्भात का होईना त्यांना जे काही लागले पण होतं, आसक्ती होती, ती देवाने तोडून टाकली. आणि स्वामी म्हणतात आम्ही त्याची जबाबदारी घेतो. तुम्हाला जे पूजन करायचं आहे त्याची जबाबदारी आम्ही घेतो, आम्ही ते तुम्हाला पूजन घडवू. आणि मग भांडारेकारा दर्शनासरीसे ज्ञातृत्व आप्तत्व प्रतिती तिन्ही अवधारिली. आणि हे असं स्वामींनी म्हटल्यानंतर पुन्हा स्वामी म्हणतात आहे, मगाशी पण स्वामींनी म्हटलं आहे महादाईसांना, आणि आता परत सांगता महादाईसांना स्वामी म्हणतात की निळभट्ट भांडारेकरांना दर्शनासरीसेच ज्ञातृत्व म्हणजे परमेश्वर हे आमचे स्वामी ज्ञानी आहेत, आप्तत्व म्हणजे माझे आपले आहेत.
कधीकधी एखादा ज्ञानी व्यक्ती भेटतो आपल्याला, पण तो आपल्याला आपलासा वाटत नाही. पण इथे स्वामी ज्ञानीसुद्धा वाटले, एक पूर्ण ज्ञानाचा सागर वाटले आणि माझे आहेत, हे आपतत्व आहेत, माझे आपले आहेत, असा त्यांना एक आदरभाव निर्माण झाला स्वामींबद्दल. आणि प्रतीती म्हणजे हे माझे आहेत, प्रतीती अवधारली म्हणजे हे परमेश्वर आहेत, अशा प्रकारची प्रतीती त्यांच्या मनामध्ये त्यांनी काय झालेली आहे, चांगल्या प्रकारे अवधारिली म्हणजे बसलेली आहे चांगल्या प्रकारे. आणि मग स्वामी म्हणतात, भांडारेकरा उठो बैसो जाणती तैसे कोणीची नेणती. सन्निधानातल्या भक्तांना उद्देशून स्वामी म्हणतात की आम्ही एवढं परिभ्रमण केलं, म्हणजे एकंदरीत स्वामी 54 वर्ष या पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करत होते. आणि ते परिभ्रमण करत असताना स्वामी म्हणतात की आम्ही निळभट्ट भांडारेकर जसे उठो बैसो जाणती, त्यांच्याकडे उठण्याचं बसण्याचं जे काही ज्ञान होतं तैसे कोणीची नेणती म्हणजे तसं उठण्या बसण्याचं ज्ञान कुणालाच नाही. उठण्या बसण्याचं सुद्धा ज्ञान असतं, नुसतं स्वयंपाक बनवण्याचं ज्ञान नाही तर ताट वाढायचं सुद्धा ज्ञान असतं. ताटात कुठे मीठ वाढायचं, मीठ सगळ्यात आधी वाढायचं, नंतर बाकीच्या पदार्थ कुठे कुठे वाढायचे, मिठाच्या बाजूला भात नको, हे सगळं ज्ञान आहे. ताट वाढायचं सुद्धा ज्ञान आहे. तसं नुसतंच ब्रह्मविद्या ज्ञान नव्हे तर त्याच्यासोबत व्यावहारिक ज्ञान आहे, उठण्या बसण्याचं ज्ञान आहे, बोलण्याचं ज्ञान आहे, बघण्याचं ज्ञान आहे, ऐकण्याचं ज्ञान आहे, सगळ्या पद्धतीचं ज्ञान आहेत. ती ज्ञानं असणं, ते व्यावहारिक ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. नुसतंच ब्रह्मविद्या नको पाहिजे, नुसतंच व्यावहारिक ज्ञान नको पाहिजे, दोन्ही गोष्टी आम्हाला पाहिजे आहेत. दोन्ही गोष्टी आम्हाला पुढे नेणाऱ्या आहेत. ब्रह्मविद्या तुम्हाला परमेश्वरापर्यंत नेणार आहे, पण ती ब्रह्मविद्या कशी आचरायची याचं व्यवहार ज्ञान तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. व्यवहार ज्ञान तुम्हाला समाजामध्ये उपयोगी जाणार आहे, पण ते व्यवहार करताना कुठे काही चुकू नये याच्यासाठी ब्रह्मविद्या ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. निळभट्टांकडे या दोन्ही गोष्टी आता आहेत. दोन्ही गोष्टींचं व्यवहार ज्ञान तर भाग आहेच आहे, परंतु आमच्या स्वामींच्या सन्निधानी 16 वर्ष राहिले तर ते सुद्धा ज्ञान त्यांना प्रसंगोचित स्वामींनी निरूपण केलेलं आहे. आता या ठिकाणी स्वामी म्हणतात की तैसे कोणीच नाही, म्हणजे त्यांच्यासारखं उठण्या बसण्याचं ज्ञान कुणालाच नाही. इतका कुशळ व्यक्तिमत्व आम्ही भांडारेकरांच्या रूपाने बघितलेलं आहे. भांडारेकरा 16 वर्षे सन्निधान. स्वामी म्हणतात निळभट्ट भांडारेकर आमच्या सन्निधानी 16 वर्ष होते. 16 वर्ष म्हणजे किती झाले. आणि परिपुष्ट विभाग काही देखिलाची नाही, परंतु पुष्ट विभाग म्हणजे त्यांचा पृष्ठ विभाग म्हणजे पाठ त्यांनी कधी आम्हाला दाखवली नाही. पाठ दाखवली नाही म्हणजे स्वामींना त्यांनी आपल्या शरीराचा जो पाठीचा भाग आहे तो कधी दाखवला नाही. म्हणजे स्वामींच्या समोर कधीही ते असे वळले नाहीत. स्वामी समोर आहेत तर मागूत वावली चालत जायचं, मागे मागे जायचं आणि मग नंतर पुढे गेल्यानंतर लांब गेल्यानंतर मग वळायचं. स्वामींना पाठ दिसू दिली नाही आणि कुठल्याही अर्थाने त्यांनी पाठ दाखवली नाही. म्हणजे एवढं मोठे ते ज्ञानी होते, कर्मराटीचे सुद्धा, श्रीमंतसुद्धा होते आणि एकदम सोडून आले आणि इथे भिक्षांना वगैरे काहीही असं हंतरायला पांघरायला व्यवस्थित नाही वगैरे अशी परिस्थिती असताना सुद्धा निळभट्ट भांडारेकर असं नाही म्हणाले की माझं घरीच चांगलं होतं, मी घरीच जातो, माझ्याच्याने काही इथे स्वामींसोबत फिरणं जमणार नाही म्हणून स्वामींना पाठ दाखवली नाही त्यांनी. म्हणजे जे म्हणून ते आलेत, जे म्हणून त्यांनी त्याग केला त्या त्यागाला त्यांनी परत कधी पाठ दाखवली नाही. म्हणजे तो जो काही विधी आहे त्या विधीला पाठ नाही दाखवली, प्रपंचाला पाठ दाखवली, पत्नीला पाठ दाखवली, जड चेतन पदार्थांना त्याग दाखवली, परंतु ज्यांच्यासाठी म्हणून ती पाठ दाखवली त्या स्वामींच्या नेहमी ते सन्मुख होते. त्या स्वामींना कधीच त्यांनी पाठ दाखवली नाही, शरीराची सुद्धा पाठ दाखवली नाही. आणि मी हे विधी करण्यासाठी सक्षम नाही, अयोग्य आहे, मी हे करू शकत नाही असं म्हणून सुद्धा कधी त्यांनी पाठ दाखवली नाही. प्रत्येक विधीला, प्रत्येक परमेश्वराच्या कार्याला तत्पर, लगेच तयार होते अशा अर्थाने सुद्धा त्यांनी कधी पाठ दाखवली, सन्मुखच राहिले देवाच्या. अशा प्रकारे स्वामींचा 16 वर्ष सन्निधान, पर पृष्ठविभाग काही देखिलाची नाही, कधीच त्यांनी पाठ दाखवली नाही. अशा प्रकारे निळभट्ट भांडारेकरांचं जे काही त्याग आहे पहिल्या भेटीमध्येच इतकं जबरदस्त. पहिल्या भेटीमध्ये आमचे माहीमभट्टांना बोध झाला
पण या ठिकाणी नुसता बोध नाही झाला, पहिली भेटसुद्धा काही क्षणाचीच आहे ती, म्हणजे 5 मिनटंसुद्धा नाही आहेत स्वामी तिथे. 5 मिनटाच्या आत एवढा मोठा वैचारिक विचार करून 5 मिनटाच्या आत बोधही होतो आहे आणि लगेच त्यागही घडतो आहे. इतकं वेगाने त्याग लीळाचरित्रामध्ये दुसरा कुठलाच नाही आहे. बाईसांना 3 दिवस लागते, माई मठांना एक निरोपण लागला आणि त्याग व्हायला पण थोडे दिवस लागले. भटोबासांना 6 भेटी व्हाव्या लागल्या, 7व्या भेटीत मग त्याग झालेला आहे. निळभट्टांचा त्याग इतका जबरदस्त आहे हा, की एका भेटीमध्ये नव्हे तर एका क्षणामध्ये त्यांनी हा त्याग केलेला आहे. काही क्षणाचा तो वेळ आहे. आणि इथे स्वामी फक्त त्यांना ब्रह्मविद्येचं काही निरूपण इथे झालेलं नाही आहे सुरुवातीला, फक्त मागील फांकी पहा असं म्हटलेलं आहे. वैचारिक पातळीच्या दृष्टीने जर का बघितलं तर तुम्ही मागील फांकी पहा शब्दशः बघितलं तर मागचं पान उडून बघा. त्याच्यामध्ये निळभट्टांनी नुसतं मागचं पान असं उलटून बघितलेलं नाही आहे, तर त्यांनी मागील फांकी पहा म्हणजे मागचं तुमचं मागील सृष्टीपासनं मागील अनंत युगापासनं हे सगळं मागील फांकी पहा म्हटल्यानंतर ते कुठे वळलेले आहेत, पूर्ण आपल्या गत आयुष्याशी जोडले गेले. ते की मी अनंत सृष्टी अनंत युगे अनंत जन्मे मी घालवलेले आहेत, हे पण माझा जन्म जाईल. म्हणजे कर्मराठीचे विद्वान होते ते म्हणाले की हा पण जन्म माझा, मी आता मरणार, परत कुठेतरी जन्माला येणार, असे अनंत जन्म गेलेत माझे. पण मागील फांकी म्हणजे हे कधी थांबणार आहे. कदाचित त्याचंच उत्तर ते बघत असतील, कदाचित त्याचंच विश्लेषण ते बघत असतील आणि म्हणून ते लगेच कनेक्ट झाले की कदाचित हेच तर नाही. या विषयाचं ज्ञान करून मला ते देतात, तर हेच तर ते नाही आहेत जे मला याच्यातनं सोडवणारे आहेत. आणि म्हणून ती प्रतीती चांगली पक्की बसलेली आहे. आणि लगेच निळभट्टांनी काय केलेलं आहे, मागील फांकी पहा म्हटल्यानंतर पूर्ण आपलं गत आयुष्य अनंत जन्मे अनंत युगे अनंत सृष्टी अनंत चौकड्या त्यांनी अशा पूर्ण चिंतन त्याच्यावर केलं. हे मागील फांकी पाहणे झालं. आणि लगेच पुढे काय करायचं हा लगेच विचार झाला. मागे काय केलं हा विषय बंद, आता पुढे काय करायचं आहे लगेच स्वामींच्या सोबत निघालेले आहे. स्वामींना लगेच काय केलं, त्यांनी मार्गदर्शक म्हणून निश्चित केलं आणि स्वामींच्या मार्गावर ते चालायला लागले. स्वामी ज्या रस्त्याने चालत आहेत त्याच रस्त्यावर निळभट्ट स्वामींच्या मागे मागे चालायला लागलेत. हे आहे निळभट्ट भांडारकरांचा त्याग. आजच्या या सत्रामध्ये 22व्या सत्रामध्ये पूर्वार्ध लीळेंच्या आपण लीळा घेतलेली आहे पूर्वार्ध 46 क्रमांकाची भांडारेकारा भेटी. दंडवत हो.